ला पूर आता ओसरायला सुरुवात झाली आहे। सिंदफणा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। खरीपाची पिकं वाहून गेली, अनेकांच्या घराची पडझड झाली। बीडच्या नांदूर हवेली गावाला पालकमंत्री अजित पवार यांनी काल भेट दिली होती। त्यानंतर गावामध्ये शासकीय मदत पोहोचली का याचा आढावा मी घेतला। बघूया। सर्वप्रथम तर दादा आल्यानंतर आणि प्रशासनाने सध्या तरी गहू 5 किलो आणि तांदूळ 5 किलो दिलेले आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशांचे पासबुक आणि आधार कार्ड घेऊन त्यांना तात्काळ 5,000 रुपयाची मदत देण्याची प्रोसेस चालू केलेली आहे। कधीपर्यंत मिळेल साधारण 1-2 दिवसामध्ये भेटेल असं प्रशासनाच्या तर्फे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। बरं, आता काय परिस्थिती आहे सध्या गावातली? सध्या नुकसान शेतीचं तर पूर्ण खरडून गेलेली आहे माती आणि पीक तर कोणतंही हातात येणार नाही आणि याच्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत पण ते पीक येऊ शकणार नाही कारण माती पूर्णपणे खरडून गेलेली आहे। काय लय पाऊस झाला, सारे माल पाणी गेले, सारे पिकं गेले आमचे सारे। काही आता मदत करावं थोडी काही आम्हाला। काल आले होते की दादा? आले होते, काय तर मदत करा ना, काहीतरी पैसे पाणी आम्हाला। आता आमचे पिकं पाणी गेले तर पाऊस लय होता, बद पाऊस लयच होता, चौकून पाऊस होता, पाणी बी होता चौकून, घराच्या भोवतालून चौकून पाणी येडा होता, इकून बी पाठीमागून बी आणि इकून बी होता येडा पाण्याचा, चौकून पाणी होतं। आता काय परिस्थिती आहे? आता काय आता घर पड, आता काय परिस्थिती आहे? आता तुम्ही देता ते, आता काय परिस्थिती? शासनाची मदत काय काय मिळाली? काय नाही बा, आता तेवढं ते घेऊन ते मिळाले, आता ते काहीच नाही अजून। पुन्हा कधी मिळाली? का आज कालच्यापासून वाटप आहे, पण मी आज आणले तर सकाळच्या परी। ये सारं कापूस गेलं, सारं घरापर्यंत पाणी आलं आणि काय आमची काय हे करणार आहे म्हणून काहीच नाही राहिलं ना। असं सारं घरापर्यंत पाणी आलं, नुकसान झाली आमची, सारं हे झालं, कापूस वावर सारं धुवून गेलं। हा, मदत काय काय मिळाली? मदत काय मिळाली? गहू तांदूळ, त्याच्यापेक्षा काहीच नाही मिळालं अजून। हा, त्यात काय भागल, केवढं भागल असं वाटलं? काय भागन? एक हप्त्याचं भागन, दुसरं काय भागन? 5-5 किलोवर भागत असतं का कुठं? काहीच नाही, एवढंच भेटलं, दुसऱ्या त्याच्यापेक्षा काही भेटलं नाही, काही नाही। पण भेटायला पाहिजे ना काहीतरी। दादा आलते आमच्या गावाला, पाहणी केली त्यांनी आणि आम्हाला धीर दिला त्यांनी, वा काही म्हणजे काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी, आम्ही मदत करू। आता आमचं तर सगळं वाहून गेलेले, सगळं काही उरलेलं नाही, खांदून गेल्या जमिनी, कापूस गेला वाहून, ऊस गेला वाहून, सगळं काही वाहून गेलेलं आमचं, म्हणजे परिस्थिती बिकट आहे। काय म्हणते दादा? दादा म्हणले आता सरकार जेवढी तुम्हाला जास्त मदत देता येईल तेवढी मदत करू आणि ज्याच्या समजा घरात पाणी गेलं, ज्याच्या घराला पाणी लागलं, 5 किलो धान्य आणि 5,000ची तातडीची मदत देऊ असं दादांनी आश्वासन दिलं का?